माझं नाव सुजाता, वय 30. गावात सगळ्यांना मी साधी, शांत आणि आपलं काम करणारी बाई वाटते. 12वी पर्यंत शिक्षण झालं, पण घरची परिस्थिती अशी होती की पुढे शिकता आलं नाही. उंची साधारण 5 फूट 4 इंच, गव्हाळ रंग, उन्हात काम केल्यामुळे अजूनच खुलून दिसणारा. माझे केस लांब आणि काळे, बहुतेक वेळा मी ते मोकळेच ठेवते. चेहऱ्यावर काही खास नाही असं मला वाटायचं. पण लोक म्हणतात माझ्या डोळ्यात काहीतरी वेगळं आहे, शांत पण खूप काही बोलणारं. माझा दिवस खूप साधा असतो. सकाळी लवकर उठायचं, घरकाम, मग शेतावर जायचं. सगळं व्यवस्थित चालू असतं. पण त्या सगळ्यात कुठेतरी मी स्वतःला विसरून जाते. लोकांमध्ये राहूनही मनात एकटेपणा असतो. कुणाशी जास्त बोलायची सवय नाही आणि कदाचित म्हणूनच मनातल्या गोष्टी मनातच राहतात. कधी कधी संध्याकाळी काम संपल्यावर मी अंगणात बसते. वारा हलका वाहत असतो आणि आकाश हळूहळू कालम होत जातं. त्या शांततेत एक वेगळीच भावना असते, जणू काहीतरी कमी आहे असं वाटतं. कुणीतरी असावं जो फक्त माझ्याकडे पाहून समजून घेईल. जास्त काही न बोलता फक्त माझ्यासोबत काही क्षण थांबेल. कदाचित मी जास्त काही मागत नाही, फक्त थोडं लक्ष, थोडी आपुलकी आणि कुणीतरी ज्याच्या समोर मी मी राहू शकते. आणि कदाचित म्हणूनच त्या दिवशी जेव्हा तो पहिल्यांदा माझ्या दारात उभा राहिला, तेव्हा मला काहीतरी वेगळंच जाणवलं. ताई, पाणी भरायला मदत करू का? त्याने साध्या आवाजात विचारलं. मी थोडी चकित झाले, कारण गावात लोक मदत करतात, पण असं विचारून कमीच. मी हलकसं म्हणाले, हो, चालेल. तो काम करत होता आणि मी बाजूला उभी होती. कधी त्याच्याकडे पाहायचं, कधी नजर वळवायची, कळत नव्हतं. त्या दिवसानंतर तो रोज यायला लागला. कधी पाणी भरायला मदत, कधी शेतात कामाला हात. छोट्या छोट्या गोष्टी, पण त्या गोष्टींमध्ये काहीतरी बदलत होतं. आता माझा दिवस वेगळा वाटायला लागला होता. मी नकळत त्याची वाट पाहू लागले होते. तो आला की घरात एक वेगळीच हालचाल वाटायची आणि तो गेला की पुन्हा शांतता. एक दिवस संध्याकाळी आम्ही दोघं शेतात उभे होतो. वारा हलका वाहत होता आणि सूर्य मावळत होता. तो म्हणाला, तुम्ही नेहमी इतकं शांत राहता का? मी थोडं हसले. माझ्याकडे बोलायला जास्त काही नसतं. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, पण तुमच्या नजरेत खूप काही आहे. त्या एका वाक्याने माझं मन थांबल्यासारखं झालं. कदाचित पहिल्यांदाच कुणीतरी मला इतकं जवळून पाहत होतं, शब्दांशिवाय समजून घेत होतं. त्या क्षणी मला जाणवलं, हे फक्त मदत राहिलेलं नाही, काहीतरी वेगळं तयार होतंय. पण मनात एक भीतीही होती, कारण काही नाती अशी असतात, जी सुरू व्हायला खूप सुंदर वाटतात, पण पूर्ण होण्यासाठी नाही बनलेली असतात. आणि कदाचित म्हणूनच त्या दिवशी जेव्हा तो पहिल्यांदा माझ्या दारात उभा राहिला, तेव्हा मला काहीतरी वेगळंच जाणवलं. ताई, पाणी भरायला मदत करू का? त्याने साध्या आवाजात विचारलं. मी थोडी चकित झाले, कारण गावात लोक मदत करतात, पण असं विचारून कमीच. मी हलकसं म्हणाले, हो, चालेल. तो काम करत होता आणि मी बाजूला उभी होती. कधी त्याच्याकडे पाहायचं, कधी नजर वळवायची, कळत नव्हतं. त्या दिवसानंतर तो रोज यायला लागला. कधी पाणी भरायला मदत, कधी शेतात कामाला हात. छोट्या छोट्या गोष्टी, पण त्या गोष्टींमध्ये काहीतरी बदलत होतं. आता माझा दिवस वेगळा वाटायला लागला होता. मी नकळत त्याची वाट पाहू लागले होते. तो आला की घरात एक वेगळीच हालचाल वाटायची आणि तो गेला की पुन्हा शांतता. एक दिवस संध्याकाळी आम्ही दोघं शेतात उभे होतो. वारा हलका वाहत होता आणि सूर्य मावळत होता. तो म्हणाला, तुम्ही नेहमी इतकं शांत राहता का? मी थोडं हसले. माझ्याकडे बोलायला जास्त काही नसतं. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, पण तुमच्या नजरेत खूप काही आहे. त्या एका वाक्याने माझं मन थांबल्यासारखं झालं. कदाचित पहिल्यांदाच कुणीतरी मला इतकं जवळून पाहत होतं, शब्दांशिवाय समजून घेत होतं. त्या क्षणी मला जाणवलं, हे फक्त मदत राहिलेलं नाही, काहीतरी वेगळं तयार होतंय. पण मनात एक भीतीही होती, कारण काही नाती अशी असतात, जी सुरू व्हायला खूप सुंदर वाटतात, पण पूर्ण होण्यासाठी नाही बनलेली असतात.